तुमच्या नात्यातला सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहिती? भांडणं नाही, धोका नाही, त्या पुढची एक गोष्ट आहे ती म्हणजे अझम्पशन्स, जोडीदाराला गृहीत धरणं. होय, आणि याच चुकीमुळे अनेक प्रेमसंबंध तुटतात. त्याने समजून घ्यायला हवं होतं, माझी अवस्था त्याला दिसत नाही का, तो शांत आहे म्हणजे सगळं ठीकच आहे, वगैरे वगैरे. हे असं गृहीत धरणं तुमच्यात संवादाऐवजी भिंत उभी करतं. त्याच्या लक्षात येईल मी थकली आहे, मला वेळ हवाय, नाही ना, त्याच्या लक्षात नाही येणार जोपर्यंत तुम्ही सांगत नाही. त्याऐवजी स्पष्ट सांगा, मी आज खूप थकलो आहे, थकली आहे, थोडा वेळ स्वतःसाठी हवा आहे, नंतर आपण मोकळेपणाने बोलूया. हे सांगण्यात वाईट काहीच नाही आहे यार. उलट याला प्रेमातली परिपक्वता म्हणता येईल. दुसरं गृहीत धरणं म्हणजे तो शांत आहे म्हणजे सगळं ठीकच आहे, असं नसतं. कदाचित त्याच्या मनामध्ये, त्याच्या आतमध्ये काहीतरी सुरू असेल. त्याऐवजी प्रेमाने विचारा, तू सध्या थोडं शांत आहेस, काही मनात आहे का तुझ्या, बोलूयात का आपण? हे विचारल्यामुळे एक मोकळेपणा तयार होतो. ही इमोशनल सेफ्टी आहे. तिसरं गृहीत धरणं म्हणजे मी प्रेम करतो किंवा करते तसंच त्यानेही करावं, म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत. हे देखील एक अझम्पशनच आहे. कदाचित तुम्ही मेसेज करून प्रेम दाखवता, पण समोरच्याला तुम्ही सोबत बसून बोलता किंवा फोन करता हे अधिक आवडत असेल तर. त्यामुळे स्पष्टपणे सांगा, मला तुझं प्रेम जाणवतं जेव्हा तू बिझी असून देखील एक मेसेज करतोस किंवा कॉल करतोस. तेव्हा तुझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये मला मी आहे असं वाटतं, मला ते स्पेशल वाटतं. नात्यांमध्ये समजून घ्यायलाच पाहिजे, पण समजून घेण्यापूर्वी स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे गृहीत धरणं थांबवा आणि स्पष्ट बोला. तुमच्या नात्यांमध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, मार्गदर्शनाची गरज असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.